सामन्याला सुरुवात दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. पहिलाच बॉल लॉफ्ट केला, उडवलाय मिड ऑन मिड ऑफ इनफिल्ड मध्ये, त्याचा फायदा घेतलाय आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा पलीकडे. बाउंड्री येते, थोडी फिल्डरची काळजी घ्या. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एचडी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच बघा, खेळत असताना प्लीज तुमचं डेडिकेशन, तुमची जिद्द, सर्व गोष्टी आम्ही समजतो, बट स्वतःची काळजी घ्या. बाउंड्रीने सुरुवात करत असताना बॅटर कल्पेशचा बॅटमधला चौकार. आता पायांवरती लोवा फुल टॉस, बट लिडिंग एज बॉल अवे मध्ये फिल्डर येतात, बट कॅच ड्रॉप. आणि एक्झॅक्टली करत काय होते, रिप्ले आपण पाहूया, तेव्हा बेटर आणखीन आपण माहिती देऊ शकू की एक्झॅक्टली काय करत होते. आता कॅच पकडत होते की डीप वरती बाउंड्री सेव्ह करत होते, हा प्रश्न निर्माण होतोय. कारण कदाचित त्या फोल्डरने हा रिप्ले मॅच संपल्यानंतर नक्कीच पाहायला पाहिजे. आणि इन बिटवीन रन्स कंप्लीट झाली, फक्त सिंगल आणि स्कोर काढता 5 वरती. कारण फर्स्ट टाइम अशा प्रकारे मी पाहिलं कॅच पकडण्याचा प्रयत्न. कारण त्या क्षणाला असं नाही वाटलं की फिल्डर कॅच पकडतात, असं वाटलं की फिल्डर तर आपण व्हॉलीबॉल खेळत असताना हाताने बॉल ज्याप्रमाणे पास करतो ना, त्याप्रमाणे दोन्ही हातांनी तो प्रयत्न तिथे पाहायला मिळाला. आता वाईड ऑफ ऑफ स्टंप, फुल लेंथ लाउशा फिंगर अप, एज लागली, सफलता मिळेल. धक्का पगला आणि मोठा धक्का. कारण आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं एक सामनावीरही निलेश होता, पण तो या मॅच मध्ये आता 0 वरती चाललाय डगआउटच्या दिशेने. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. कालचा दिवस जर आपण पाहिला तर आपण ओमकार तारमाले यांचा उल्लेख आवर्जून केला, पण काल आणखीन 2 चेहरे फार चमकताना दिसले. चेन्नई सुपर किंग्सने ज्या 2 खेळाडूंना परचेस केलं, कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, त्यांचा मी उल्लेख यासाठी करेन. चर्चा आपण त्याच्यावरती करूया. बॉल दरम्यान हलकी मिसफील्ड झाली तिथे पॉइंटला, इन बिटवीन सिंगल कंप्लीट झाली. बघा, प्रशांत वीर आणि कार्तिकचा उल्लेख मी यासाठी केला की डोमेस्टिक खेळत असताना अनकॅप इंडियन प्लेयरही 14 करोड पर्यंत जातो, हे आपल्याला काल पाहायला मिळालं. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा ज्यांना CSK ने 14 करोड प्लसची बीड लावून परचेस केलं. $14 करोड 20 लाख. हा फुल टॉस होता, बट फायदा घेऊ शकले नाही आहेत. डॉट बॉल दरम्यान येतो. कारण आज जर आपण भारत देशामध्ये पाहिलं ना, स्पेशली एक क्रिकेटर बनणं ना म्हणजे फार अवघड झालं. क्रिकेटर बनणं देखील तेच झालं की ड्रीम 11 वरती 3 करोड जिंकण्याबरोबर कार्य झालं. कारण त्याच्यावरती देखील आणखीन डिटेलमध्ये आपण डिस्कस करूया या बॉल नंतर. हुकचा फटका, बट बॉल दरम्यान मिड विकेटकडे चालला, बिकॉज बॅटच्या टोंडला बॉल लागला होता, सिंगल मिळेल. कारण आज जर तुम्ही कधी बॉम्बे जिमखानाला गेले असाल तर अंडर 14चा सिलेक्शनसाठी देखील ना 1 किलोमीटरपर्यंत लाईन. एक्सपिरियन्स आम्ही घेतला आहे. मला आठवतं एक लीग खेळण्यासाठी कोरोना टायमाच्या नंतर 2020चा एंडिंगला असावं, यंगस्टर क्रिकेट लीगच्या ऑडिशनला गेलो होतो. तेव्हा देखील मला वाटतं की 500-550 प्लेयर आले होते तिथे सिलेक्शनला. हे तर बाहेरची लीग झाली, बट आपण असोसिएशन, मुंबई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अंडर 14, त्यानंतर अंडर 16, अंडर 19 हे जे ट्रायल्स होतात, सिलेक्शन होतात, तिथे कधीतरी तुम्ही जाऊन पहा. 3-3 तास वेट करावं लागतं फक्त 6 बॉल खेळण्यासाठी, अशाही गोष्टी होतात.
अगदी सकाळी 5 वाजल्यापासून लाईनीला लागायला लागतं, तेव्हा जाऊन कुठे नंतर नंबर लागतो. नंबर लागल्यानंतर देखील फक्त 6 बॉल खेळण्याची संधी मिळते आणि 6 बॉल्समध्ये तुम्हाला तुमची कला दाखवायची आहे. फार डिफिकल्ट आहे. तेच म्हणून मी उल्लेख केला की ना की आज इंडियामध्ये एक प्रोफेशनल क्रिकेटर बनणं ना म्हणजे ड्रीम 11वरती 3 करोड जिंकण्याबरोबर झालं. पुलचा फटका खेळायचा होता. डीप मिड विकेटला फिल्डर आता येतात, बॉल फील्ड केला जातो. पण एक महत्त्वाची गोष्ट ही देखील आहे की आपण जर प्रोफेशनल क्रिकेटचा विचार केला तर त्यातल्या त्यात एक गोष्ट ही देखील आहे की तुमच्यामध्ये टॅलेंट असेल आणि जर एक गोष्ट क्लिअरपणे, कारण बघा भरपूर सारे एक्झाम्पल त्या प्रकारे समोर येतात की एक खेळाडू म्हणून ना तुमची अबिलिटी फक्त तुम्हालाच माहिती असते की तुम्ही किती पुढे जाणार आहेत. जेव्हा महेंद्रसिंग धोनी रेल्वेजमध्ये तिकीट कलेक्टर होते तेव्हा एकमेव व्यक्तीला ठाऊक होतं की महेंद्रसिंग धोनी इंडियन टीममध्ये खेळूही शकतात आणि कॅप्टनही बनू शकतात. ते फक्त महेंद्रसिंग धोनीला स्वतःला माहिती होतं. दॅट्स वाय ना तुमचं पोटेन्शियल तुम्हाला माहिती असतं की तुम्ही किती पुढे जाऊ शकता. म्हणून जर तुम्हाला तुमच्या टॅलेंटवरती बिलीव्ह आहे ना तर कधी माघार नका घेऊ. बॉल हव्यामध्ये पडल्यानंतर कमी गतीने हा बॉल आला. आता लॉंग ऑफचे फिल्डर तिथे पोहोचलेत, बॉल फील्ड करतात. सिंगल मिळेल. स्कोर कार्ड आता 9 वरती. कारण बघा आयुष्य आणि असं कोणाचं आयुष्य नसेल की ज्याच्यामध्ये संघर्ष नसेल, अडथळे नसतील. आज जर आपण पाहिलं लोकांकडे करोडो असले तरी त्यांच्याकडे काही ना काही समस्या असतात. असा व्यक्ती कोणीही नसेल ज्याच्याकडे काही अडचण नाही आहे. अडचणी प्रत्येकाकडे आहेत, बट त्या अडचणींना सॉल्व्ह करण्याचा जो दृष्टिकोन असतो ना तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. आता मॅचकडे वळूया. चर्चा भरपूर सारा झाला. स्कोर कार्ड आता 9 वरती आणि या ओव्हरमध्ये अजूनही चेंडू बाकी आहेत. येते 4. फील्ड प्लेसमेंटमध्ये आता चेंजेस भरपूर सारे पाहायला मिळतात. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेटला देखील एक फिल्डर आणि त्याचप्रमाणे काऊ कॉर्नर देखील लॉंग ऑनला देखील एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे इनफिल्डमध्ये मिड ऑन देखील बॅक ऑफ लेंथ होता. पुलचा फटका, फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल. जबरदस्त रनिंग कॅच तिथे कंप्लीट करत असताना फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. नयन आणि धक्का दरम्यान हा लागला दुसरा. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. विकेट मिळाली आणि क्रमांक 4 बॅटर विलास आलेत बॅटिंग करण्याकरिता. राऊंड द विकेट येत्या क्षणी उडवला फटका. लॉंग ऑन आहेत उपस्थित आणि कॅच पकडली जाईल. विलास आलेत आणि आता त्यांना जावंही लागेल. आणखीन एक धक्का. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंचाच्या शकला. फिल्डिंग टीम सध्या सगळीला आपल्याला पाहायला मिळेल. तर टीम शिरगाव आता इम्प्रोवाइज करायचं होतं. बॉल हवेमध्ये आहे आणि तिथे फायनलेगचं फिल्डर बॉल शोधतच राहिलं आणि अखेरता जर आपण पाहिलं तर हाही बॉल जाईल लॉंग लेगला, बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एल टी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशन. स्कूप करायचा होता. कनेक्शन तितकंसं चांगलं झालं नव्हतं, बट फायनलिस्टचा फिल्डरचं जजमेंट चुकलं आणि तिथे 4 धावा मिळाल्या. नेक्स्ट बॉल. आता सन्मान दिला बॅटरनं. सिंगल घेतली जाईल आणि अशा प्रकारे जर आपण पाहिले एका धावेच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आता
14 धावा धावफलकावरती आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळही समाप्त झाला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 14 लॉस ऑफ 3 विकेट्स टीम धामनी. आणि अजूनही येत्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे करण्यात आला होता. याआधी इम्प्रोवाइज भरपूर चांगलं केलं होतं. 4 धावा तिथे मिळाला आणि टीम टोटल 2 ओव्हरचा अखेरता आता 14 धावा धावफलकावरती येतात. आणि स्कूप स्ट्रोक पाहिला ना तर तिलकरत्न दिलशान यांची आठवण नेहमीच होते आणि त्या फटक्यासोबत ती आठवण येतो. खऱ्या अर्थाने ती मॅचच समोर येते. मिचेल स्टार्कच्या अगेन्स्ट तो स्कूप शॉट. बट जर आपण पाहिलं तर त्यात नंतर क्रिकेट जगतामध्ये 360 देखील आले की एक पेसरला आपण प्रोफेशनल क्रिकेटमध्ये लेदर बॉल क्रिकेटमध्ये स्विचिटी मारू शकतो. आणि ते खऱ्या अर्थाने आठवल्यानंतर 2012चा IPL मला आठवतो. दिल्ली आणि बँगलोरची मॅच, त्यामध्ये इरफान पठाणला स्विच हिट मारला होता. तो देखील शॉर्ट थर्डचा वर्ण सिक्सर AB डिव्हिलियर्सने. स्कोर कार्ड 14. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. बॉलर आर्यन तयार होतात आणि आता थोडे चेंजेस पाहायला मिळतात. याआधी आर्यनला आपण शेवटचं षटक टाकताना पाहिलं होतं, पण आता तिसरं षटक ते टाकण्याकरिता तयार होतात. आर्यन थर्ड ओव्हरमध्ये पहिलाच बॉल लोबो फुल टॉस स्वीप. फिल्डर आहेत. फ्री होम डिलिव्हरी होती त्या फिल्डरसाठी, एक्सेप्ट केली. जिथे उभे होते तिथेच अगदी बॉल आला. कॅच पकडण्यात आली, सफलता मिळेल. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच विकेट मिळाले. स्वीपचा फटका होता. प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोकही होता. एलिव्हेशन मिळालं बट डिस्टन्स मिळाली नाहीये. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डरचं कौतुक करून फ्लॅट अगदी बॉल गेला होता, बट प्रॉपर कॅच त्यांनी तिथे पकडली. न्यू बॅटर क्रमांक 6 सूरज आला बॅटिंग करण्याकरिता. नेक्स्ट बॉल आता सोडून दिला बॅटरने. डाऊन द लेग साइड अतिरिक्त रन मिळेल. आज आमची अंपायर्सची तिगडी, आजही देखील अंपायरच्या तिगडीमध्ये एक चेंज आहे. आज बाला सर देखील जॉईन झाले त्या तिगडीमध्ये आणि सावंत सर तर आहेच पहिल्याच दिवसापासून. आणि त्यानंतर सचिन सर असतील. भरपूर चांगली अंपायरिंग पाहायला मिळाली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्या अनुषंगाने आमच्या तिन्ही अंपायर्सचे मी कौतुक करेन. बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ज्या प्रकारे बॅटर इशारा करतात की सिंगल घ्यायची होती, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्टच नाही आहे. डॉट बॉल येतोय. पण मला हा प्रश्न पडला की मॅच 4च ओव्हरची आहे. या क्षणाला जर सिंगलसाठी विचार कराल तर एक फायटिंग टोटल बनवणं किंवा एक सन्मानजनक टोटल बनवणं अवघड जाईल. कारण रन्स जर आपण पाहिलं तर फक्त आहेत 15 धावा आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आता फुल टॉस उडवलाय. डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन येतात आणि मिस्टेक फिल्डिंग मध्ये मिस्टेक. कॅच पकडायला हवी होती. सिंगल इन बिटवीन कंप्लीट केली जाईल. बघा फिल्डिंगचं कौतुक आपण फार केलं या आधीच्या सामन्यामध्ये देखील. फिल्डिंग भरपूर चांगली पाहायला मिळाली होती, बट इथे मिस्टेक झाली आहे. कॅच पकडायला हवी होती कारण इतका टफ चान्सही नव्हता. आता फुल लेंथ आहे. उडवलाय. लॉंग ऑफ येतात आणि फक्त पाहतच राहतील. लॉंग ऑफचा वर्ण बॉलला पाठवलंय हवाई यात्रेसाठी. षटकार 6. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय. वाइड ऑफ स्टंप हाफ वॉली होती. लॉफ्टेड स्ट्रोक. लॉंग ऑफचा वर्ण हा सिक्सर. स्कोर कार्ड आता
22 धावा धावफलकावरती आणि या ओव्हरमध्ये अजूनही काही चेंडू बाकी आहेत. नेक्स्ट बॉल आणखीन एक उडवलाय. आता डीप कव्हरला फिल्डर येत आहेत आणि बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट केल्या जातील. लॉफ्टेड ड्राईव्हचाच फटका होता बट गॅप भेटता आला नाहीये कारण जर आपण पाहिलं डीप कव्हरला फिल्डर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन पूर्णपणे खाली होतं, त्याचा फायदा घेता आला नाही बॅटरला. बट 2 धावा इन बिटवीन मिळतील. स्कोर कार्ड आता 24 आणि या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर अजूनही एक चेंडू बाकी आहे. स्कोर कार्ड आता 24 आणि बॅटिंग भरपूर चांगली करतात सध्या सगळीला बॅटर अजय, ज्यांचा बॅटमध्ये एक षटकारही आपण पाहिला आणि असे भरपूर सारे मोठे फटके हवेत अजय कडून टीम धामणीला. नेक्स्ट बॉल आता चेंडू फक्त उंच गेला, मिस टायमिंग. आता आलेत फिल्डर, विकेट कीपर कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल आणि धक्का हा लागला. आता 5 अर्धी टीम डगआउट मध्ये. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. विकेट मिळाले आणि अशा प्रकारे एंड ऑफ द थर्ड ओव्हर 24 लॉस ऑफ 5 विकेट्स टीम धामणी आणि रिमेनिंग अजूनही एका ओव्हरचा खेळ बाकी या फर्स्ट हाफ मध्ये. यात नंतर जो होणारा सामना आहे या रनिंग मॅच मधली विनर टीम आणि जय बजरंग सावरोली. अंतिम षटक बॉलर नयन दरम्यान तयार होतात आणि नयनने जी जर्सी प्रदान केलेली आहे त्यानुसारूनच आपल्याला समजतं की एक सामनाचा सामनावीर तोच होता अक्षय शेठ भोईर. अक्षय शेठ भोईर दादांच्या वतीने स्पॉन्सर्ड करण्यात आलेला तो टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतो. दिशा खराब अतिरिक्त रन मिळेल. प्लेअर ऑफ द मॅच साठी 2 प्राइज आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आम्हाला SD कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर सन्माननीय सुभाषजी डिंगोरे साहेबांच्या वतीने ती ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे अक्षय शेठ भोईर यांच्या वतीनं आपल्याला प्रत्येकी प्लेअर ऑफ द मॅचसाठी टी शर्ट स्पॉन्सर्ड करण्यात आला. त्यांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतोय. तुम्हा सर्वांचं देखील महत्त्वाचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेकरिता लाभलं. बॅक ऑफ लेंथ पुलचा फटका, चांगला फटका, गॅप मध्ये बॉल जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे SD कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीज. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट मध्ये जे गॅप होती ना तिला बायसेक्ट केलं, प्रॉपरली कॅल्क्युलेशनने बायसेक्ट केलं बिकॉज लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटचा फिल्डरसाठी चान्सेस नव्हता. आता फिल्डिंगमध्ये चेंजेस झालेत. आता काऊ कॉर्नरला देखील एक फिल्डर पाहायला मिळतो. याआधी तिथेच बाउंड्री आली होती आणि त्यात नंतर क्विकली चेंजेस आणलेत. आता लॉंग ऑनही आहे, काऊ कॉर्नरही आहे, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं फिल्डिंग विषयी आपण चर्चा करत होतो, बॉल आता फक्त उंच गेला, कनेक्शन प्रॉपर नाही आहे. फिल्डर आले डीप मिड विकेटचं, प्रॉपर जज करतात, कॅच पकडली जाईल, बाउंड्री आली आणि त्यात नंतर बॉलर नयनला मिळेल सफलता. धक्का लागला 6वा. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. दमदार विकेट आणि दमदार कॅचेसही पकडल्या गेल्यात या फर्स्ट इनिंग मध्ये, कारण कॅचिंग भरपूर चांगली पाहायला मिळाली. एक कॅच ती विकेट किपरने पकडली होती. विकेट किपर दिनेश आपल्याला पाहायला मिळाला, त्यांनी देखील एक जबरदस्त कॅच आधी पकडली. त्यानंतर आताच डीप मिड विकेटला महेशने कॅच पकडली. फुल टॉस उडवलाय, लॉंग ऑन येतात, प्रयत्न केले गेलेत बट ते प्रयत्न कमी पडणार आहेत. फुल टॉस बॉल वरती फुल ठोल, सिक्सर.
असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंचाच्या दणदणीत सिक्सर आणि असे फटके हवेत या क्षणाला, कारण या क्षणाला ज्याही रन्स येतील त्या रन्स लढण्यासाठी मदत करणाऱ्या टीम धामणीला टीम टोटल 35 धावा फळकावरती. नेक्स्ट बॉल आता बॅटचा टोवणला लागला. आता काऊ कॉर्नरचे फिल्डर वेगाने बॉल पर्यंत पोहोचलेत. फिल्डिंग चांगली, थ्रो देखील प्रॉपर येतोय बट कलेक्शन प्रॉपर नाहीये. दॅट्स वाय 1 शॉट. 2 धाव्यांची मेहनत केली जरूर बट मिळेल फक्त एकच. 1 शॉट म्हणजे स्कोर कार्ड आता 36. आणि ही देखील गोष्ट महत्त्वाची राहते की जेव्हा आपण जास्त घाईमध्ये रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण रन कंप्लीट करत असताना बॅट प्रॉपरली ड्रॅग केली की नाही त्याकडे लक्ष ठेवावं लागतं, बट तिथे लक्ष नव्हतं. सो दॅट्स वाय मिळेल फक्त सिंगल. स्कोर कार्ड 36 आणि अजूनही काही चेंडू बाकी आहेत. प्लेन मिस येतोय डॉट आणि या इनिंगमध्ये अजूनही चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू बाकी या फर्स्ट हाफ मधला. 36 ऑन द बोर्ड. या अंतिम ओव्हरमध्ये रन्स आतापर्यंत जर आपण काउंट केलं तर ज्या आलेल्या आहेत 12 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. आणि एकंदरीत हे षटक बॅटिंग टीमसाठी चांगलेच राहिलं कारण 12 आलेले आहेत आणि अजून एक चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल या पहिल्या 17 मधला. शेवटचा बॉल. आता विकेट किपर येतात, बॉल फील्ड करतात, रनआउटची विकेट मिळेल आणि अशा प्रकारे पहिलं 17 समाप्त. 36 बनवण्यात आला आणि 37 धावांचं लक्ष सेट केलं टीम धामणीने अगेन्स्ट टीम स्वर्गीय श्याम स्पोर्ट्स शिरगाव. 37चं टार्गेट. मी घेतो एक छोटासा ब्रेक बट तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा शहापूर तालुका आदिवासी सरपंच चषक 2025-26 पर्व दुसरं. जेव्हा सेकंड इनिंगला होईल सुरुवात, कोण जिंकेल कोण हरेल, 37 डिफेंड होतील की चेज होतील, कोण बाजी मारेल या स्पर्धेमध्ये, पुढे कोण जाईल या स्पर्धेच्या बाहेर कोण जाईल हे ऐकवण्याकरिता कॉम्बॉक्स मधून जोडले जातील हर्षलजी पवार. धन्यवाद. येस सर, थँक्यू सो मच विशालजी पाटील सर. चला पंचांना देखील विनंती करतोय आपण यायचं आहे, आपला देखील टी टाइम आहे. त्याचबरोबर उपस्थित मान्यवर पाहायला मिळते सावरोली गावचे गोड व्यक्तिमत्व, सावरोलीचे प्रथम नागरिक, शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव सन्माननीय आदरणीय रोहनजी चौधरी हे देखील उपस्थित आहेत. मी विनंती करतो आनंदाजी डिंगोरे आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. या आदिवासी सरपंच चषकाची ओळख यस आनंदाजी डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय आदरणीय रोहन शेठ चौधरी सरपंच विद्यमान सावरोली, यंग डॅशिंग डायनामिक पर्सन. यस थँक्यू सो मच रोहनजी चौधरी साहेब. यस मॅच सुद्धा रंगलेली पाहायला मिळते शिवन्या स्पोर्ट्स धामणी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देताना पाहायला मिळते अर्थातच स्वर्गीय श्याम स्पोर्ट्स शिरगाव. मॅच चालू आहे, कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील द वाईस ऑफ डोंगरीपाडा, द वाईस ऑफ खर्डी कसारा हर्षलजी पवार. त्याचबरोबर शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हा यस थँक्यू सो मच. त्याचबरोबर गोकुळगावचे गोड व्यक्तिमत्व माऊली कृपा डेकोरेशनचे सर्व सन्माननीय अमर शेठ धिरडे यांचं देखील शुभागमन झाले. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. रमेशजी डिंगोरे या साहेबांच्या शुभ हस्ते अमर शेठ धिरडे यास गोकुळगावचे नक्कीच युवा नेतृत्व, युवा उद्योजक माऊली कृपा डेकोरेटचे सर्व अमर शेठ धिरडे इथे उपस्थित आहेत. या अमर शेठ धिरडे हे उपस्थित आहेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. मी विनंती करतोय या नक्कीच एकता नेट सर्व्हिसचे सर्व अर्थातच रमेश शेठ डिंगोरे या साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. अमर शेठ धिरडे साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. या आदिवासी सरपंच चषकामध्ये भेट दिल्याबद्दल हा धन्यवाद. थँक्यू. जसे मॅचला होली सुरुवात तसे हर्षल पवार जोडले गेलेत. यस थँक्यू. येस थँक्यू सो मच विशालजी पाटील आणि विकीजी शेवाळे.
थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सगळ्यांचंच वेलकम, सहर्ष स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच. एक मोठी स्पर्धा अनुभवतात आणि त्याचमध्ये एक मोठा सामना. एका बाजूला स्वर्गीय श्याम स्पोर्ट्स शिरगाव तर दुसऱ्या बाजूला शिवण्णा स्पोर्ट्स धामणी. सेकंड इनिंगला सुरुवात होते 37-37. पहिलाच बॉल गॅप शोधायचा होता परंतु तिथे फिल्डर आहेत तैनात. मी याच गोष्टीचा पहिल्याच बॉलवरती उल्लेख करणार होतो की हे देखील विसरता कामा नये की शिवण्या स्पोर्ट्स धामणी संघाचा गोलंदाजी अटॅकिंग देखील खूप चांगला आहे. विलास पागी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर आहे महेश. नॉन स्ट्राईक एंडला डीके पाहायला भेटतोय दिनेश. आणि सामन्याचा पहिला चेंडू मात्र इथे आलेला आहे डॉट बॉल. पुढे ससावून यावेळेस गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. निलेश पागी बॉलला उचलेल, बॉल फेकी करेल, मग मिळतील यावेळेस दुसऱ्याचा प्रयत्न. सहजरित्या खूप चांगली रनिंग द विकेट. पहिलं षटक खूप महत्वाचं आहे. 37 आहे. 4 षटकांचा सामना पाहत आहोत. विकेट घेणं गरजेचं असेल. पहिल्याच ओव्हरमध्ये दबाव बनवायचा असेल तर मिड विकेट मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि उर्वरित 30 यार्ड सर्कल मध्ये दायरेमध्ये आपण खूप सारे क्षेत्ररक्षक पाहत आहोत. ही फील्ड पोझिशन. आणि पुन्हा एकदा विलास पागी बॉलिंग ट्रॅक वरती. समोर आहे महेश. बाउन्सर यावेळेस वेगामध्ये हाताळला गेलाय. खूपच चांगला चेंडू. पूर्णपणे ओव्हरऑल दबाव पहिल्या चेंडू पासून दिसतोय. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये जर हात खोलले गेले, धावा जास्तच्या मिळाल्या तर विजय मिळवण्यासाठी सोपं होऊ शकत आहे स्वर्गीय श्याम स्पोर्ट्स शिरगाव संघाला. परंतु जर पहिली ओव्हर चांगली राहिली तर मग ओव्हरऑल यावेळी शिवण्या स्पोर्ट्स धामणी संघाचा बोलबाला राहू शकतो या इनिंग मध्ये. फुल लेंथ याही वेळेस ड्राईव्ह केला गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. सूरज चौधरी बॉल पर्यंत पोहोचतोय. फिल्डिंग खूप चांगली होत आहे. बॉल फेकी करेपर्यंत याही चेंडूवरती आलेली एक सिंगलच्या मदतीने धावफलक 3 धावा. 3 धावा धावफलकावरती. आज पहिल्या मॅच मध्ये काही खेळाडू अब्सेंट होते परंतु या मॅच मध्ये ते आलेले दिसत आहेत. त्याच्यामध्ये विलास पागी ॲज अ स्ट्रायकर बॉलर या मॅच मध्ये सुरुवात करतोय. तो देखील अब्सेंट होता. कल्पेश पागीचं इन झालेलं आहे या मॅच मध्ये आणि त्याचमुळे या बॉलिंग अटॅकिंग आता थोडासा तगडा दिसतोय. संतोष नडगे सारखा गोलंदाज आहे. कल्पेश पागी सारखा गोलंदाज आहे. निलेश पागी आहेत. आणि त्याचमुळे ओव्हरऑल चारही गोलंदाज खूप चांगले दिसत आहेत आणि त्याचमुळे पाठलाग यावेळेस करण्यासाठी सुरुवात चांगली करणं गरजेचं. हुक केलाय यावेळेस ला जबाब फटका खेळाय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. यस हा बॉल घ्यायचा आहे. चला लवकरात लवकर इकडनं हा जो बॉल आलाय तो घ्यायचा आहे. काय ओफलातून फटका खेळला गेलाय. बॉडी लाईन्थ वरती मिळालेला शॉट ऑफ गुड लेंथ आणि त्यानंतर पिक केलाय आणि धाव संख्या टिक केली आहे. 6 धावा मिळाल्या. थुकचा स्ट्रोक. पूर्णपणे ओव्हरऑल पाहायला गेलं तर यावेळेस खूप चांगला स्ट्रोक खेळला गेला आणि तिथे काढली गेलेल्या आहेत तब्बल 6 धावा. षटकार ठोकला गेला. धावफलक 9 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आणि अंतिम बॉल या ओव्हरचा शिल्लक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. अजून एक येईल का? जितकी जास्त उंची आहे अंतर पाहावं लागेल आणि जे अंतर हवं होतं ते पार होत आहे. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. चौकार. चार धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड 13 धावा. आज व्यासपीठावरती मित्रांनो जर पाहायला गेलं तर एक खूप मोठी शख्सियत सध्या तरी आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे. ज्याच्यामध्ये आपण पाहत आहोत माऊली कृपा मंडप डेकोरेटरशिप प्रोप्रायटर सर्वे महेंद्र शेठ अमर शेठ दिर्डे साहेब यावेळेस उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. डेकोरेशनच्या बाबतीमध्ये जर म्हणायला गेलं तर खूप मोठं नाव. जेव्हा जेव्हा सजावट हा शब्द येतोय तेव्हा तेव्हा हे नाव सातत्यानं मित्रांनो घेतलं जातं. माहुली कृपा मंडप डेकोरेटरचे सर्वे अमर शेठ बर्डे साहेब यावेळेस उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आणि पुन्हा एकदा वळूयात ऑन गोईंग मॅच कडे. एका बाजूला शिवण्या स्पोर्ट्स धामणी, दुसऱ्या बाजूला शिरगाव संघ. आणि सध्या तरी शिरगाव संघाचा शिरकाव मैदानाच्या आतमध्ये दिसलाय. पहिलीच ओपनिंगची पेअर मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ करतायत.
या मॅच मध्ये महेश जरूर शांत दिसलाय, परंतु या मॅच मध्ये दिनेश एक वेगळा अटॅकिंग मोड मध्ये दिसतोय. खूप चांगला धावा काढला गेलेला आहे. धावफलकावरती 13, टार्गेट 37 चा आहे. यशस्वी पाठलाग हा म्हणावा लागेल, पहिल्या ओव्हर मध्ये 13 आलात. निलेश पागी बॉलिंग ट्रॅक वरती ऑन साइड. यावेळेस गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक धावतोय. चेस केला गेला बॉल आणि त्यानंतर थोडस कॉलिंग चा अभाव जाणवला होता, परंतु थ्रो थोडासा अवीक राहिलाय आणि त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलेला आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड 15. आतापर्यंत खूप चांगला खेळ राहिलेला आहे. विकेट जर घेतली गेली नाहीत तर मग मी म्हणेन या 2 फलंदाजांकडनं फलंदाजीमध्ये जो जोर पाहायला भेटतोय, ज्या फटके पाहायला भेटले, तो ओव्हरऑल कुठेतरी विजयाच्या समीप नेऊ शकतात संघाला. मिस टायमिंग फटका फसलाय. यावेळेस विकेट मिळेल का पाहूया. क्षेत्ररक्षक आलाय. सूरज चौधरीनं झेल पकडलाय. बॅट्समन महेश यावेळेस जाईल, परतीचा प्रवास करेल. यस डगआउटला जातोय. मिळते पहिली विकेट. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंचाच्या शकलाचे गोठेकर गावचा. नवीन फलंदाज सचिनला प्रमोट केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. नॅट नंबर 3 वरती पोझिशन चेंजेस पाहायला भेटतंय. या पोझिशन वरती भरपूर वेळा धनंजयला आम्ही पाहिलंय, परंतु यावेळेस मॅच वेगळी आहे. चेस करायचं आहे आणि त्याचमुळे कदाचित सचिनला त्याच्यासाठी पाठवलं गेलंय, लवकर पाठवलं गेलंय. पाहुयात फायदा किती घेतला जाईल. दुसऱ्या बाजूनं निलेश पागीने घेतलेली महत्वपूर्ण विकेट, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. 15 धावसंख्येवरती पहिली विकेट आलेली आहे. ओहो, चांगला बॉल फुल लेंथ. यावेळेस मिस करून चालला बॉल फलंदाजाला. स्विंग अँड मिस. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू चाललाय. चांगला कॅरी केला जातोय. पलटवार यावेळेस होतोय असं दिसतंय आणि हे करावंच लागणार आहे गोलंदाजाला. जर विजयाची हमी द्यायची असेल, विजयाची गॅरंटी द्यायची असेल, तर गोलंदाजांचा कस यावेळेस ओहो झाली आहे दांडी गुल. लखडा तोड गोलंदाजी होते. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज आउट. साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंचाच्या शकलाचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंचाच्या शकलाचे गोठेकर गावचा. पाहुण्यांची रेलचल सातत्याने या स्पर्धेच्या अंतर्गत आम्हाला पाहायला भेटत आहे आणि याही सत्रामध्ये काही पाहुणेवर उपस्थित होत आहेत. अगदी आपण पाहत आहोत सगळ्याच पाहुणेवरांचं सहर्ष स्वागत आहे. यस योगेशजी शिंगे यांचा देखील इथे शुभागमन झालंय. अजय चौधरी हे देखील मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आदिवासी सरपंच चषकामध्ये. यस थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स हर्षलजी पवार सर. स्पर्धा अगदी मानाची आहे आणि शहापूरकरांच्या सन्मानाची आहे आणि त्याचमुळे सगळेच पाहुणे यावेळेस आवर्जून भेट देण्यासाठी येत आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. अजून एक आलेला डॉट बॉल. ओव्हरऑल पूर्णपणे या ओव्हर मध्ये केलेलं हे मोठं कमबॅक आहे, जिथे 2 विकेट घेतल्या गेल्यात आणि 2च धावा खर्च झाला. धावफलकावरती 15. ओव्हरऑल धावसंख्येला स्टॉप दिला गेलाय. धावा थांबवल्या गेल्या, जिथे मी उल्लेख केला होता की विकेट आल्यानंतर चांगलं कमबॅक होऊ शकते आणि एकाच ओव्हर मध्ये 2 घेतल्या गेल्यात. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. विलासची फेकी पाहायला भेटते. बॉल अडवला गेलाय. चिकी सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने ओव्हरची समाप्ती केली जाईल आणि आता 2 ओव्हर झाल्यात. धावा झालेल्या आहेत टोटल 16. 12 बॉल 21. 16 अजून गोळा करायचे आहेत. आता 21 अर्धा यावेळेस आपण पाहत आहोत. 2 ओव्हर समाप्त झाले तर म्हणजे 12 बॉल मध्ये अजून देखील 21 हवा आहेत. 37चा पाठलाग करतात. म्हणून मी म्हणालो होतो की गोलंदाजी अटॅकिंग ओव्हरऑल आज कम्प्लीट दिसत आहेत. सगळेच बॉलर आज इन आहेत आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत पहिल्या मॅच मध्ये नव्हते, परंतु या मॅच मध्ये आवर्जून आलेत.
कारण महत्वाचा राऊंड आहे आणि त्याचमुळे आज खूप चांगला खेळ शिवना स्पोर्ट्स धामणी संघाचा पाहायला भेटलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या. तिथे पार्ट जड वाटलं होतं की सहजरित्या सामना जिंकू शकतायत. महेशची विकेट गेल्यानंतर आपण पाहिलं तर सचिनला लवकर प्रमोट केलं. सचिनने देखील हजेरी लावून गेलाय 0 बाद आणि त्यानंतर आता पूर्णपणे ओव्हरऑल कमबॅक राहिलाय आता 12 बॉल 21 बाद. 12 चेंडूमध्ये 21. कल्पेश यावेळेस लेफ्ट आर्म बॉलर आपल्याला पाहायला भेटतोय आणि तो देखील इन झाला या मॅच मध्ये, म्हणून मी उल्लेख हा देखील केला होता की हा महत्वाचे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला अजून देखील सामना संपलेला नाहीत, कारण महत्वाचा डीके ज्यानं 2 बॉल खेळले 6 आणि 4 अगदी दोन्ही मोठे फटके मारलेत, परंतु तो सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडला आहे. हा चिंतेची बाब आहे मैदानाच्या आतमध्ये. जाग्यावरती अगदी आपण पाहत आहोत कोणती जोखीम घेतलेली नाहीत या फटक्यामध्ये. सिंगलनं स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. आता खरी मजा आहे या खेळाला, कारण आता बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल पाहायला भेटेल. स्ट्रायकर एंडला दिनेश डीके आपल्याला पाहायला भेटतो आणि उर्वरित बॉलिंग मार्क वरती तिसऱ्या ओव्हर मध्ये आलेला तो कल्पेश पागी आपल्याला पाहायला भेटतोय. पागी बंधूंशी आपण भेदक मारा गोलंदाजीमध्ये पाहिलेला आहे. वेट केलं होतं बॉलचं, त्यानंतर ऑन साईडला बळवायचा होता. यावेळेस घडेल का, ऍक्सिडेंट होईल का, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप दूरवरनं येत आहे. त्यानंतर आता घडतंय काय, नॉन स्ट्राईक एंडला वाटतंय विकेट मिळेल आणि यस या मॅचची गोल्डनस विकेट. थोडस खराब कॉलिंग राहिलाय आणि पंच यावेळेस बाय कळवत आहेत. बाय इथे धाव मिळेल आणि प्लस रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक दिला गेलाय. तिसरा फलंदाज डीके आउट. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंचाच्या शिकला. पहिल्या ओव्हरमध्ये जो बोलबाला राहिला होता शिरगाव संघाचा, त्यानंतरचा झालेला हा मोठा पलटवार, ज्या फलंदाजावरती खूप मोठी जबाबदारी होती तो देखील सध्या तरी मैदान सोडतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळाली विकेट. डीके आउट झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर. मोठी जबाबदारी आहे धनंजय वरती, थोडस आता मोठी जबाबदारी वाढते. फुल लेंथ अजून देखील स्विंग अँड मिस, थोडस नॅचरल स्विंग पाहायला भेटतोय. टप्पा पडल्यानंतर लेग कटर अगदी आपल्याला पाहायला भेटलाय. बाहेर जाणारा बॉल आणि त्याचमुळे अजून एक आलेला डॉट बॉल याही ओव्हरमध्ये. ओव्हरऑल आता दबाव पूर्णपणे वाढत चाललाय. एक डॉट बॉल विजयाच्या समीत घेऊन चाललाय शिवना स्पोर्ट्स धामणी संघाला. विजयाची धार ठोठावतायत, परंतु सध्या तरी अजून देखील वेळ गेलेला नाहीत. धनंजय एखादा मोठा फटका इथून देखील जर आला त्याच्या बॅटमधनं तर पुन्हा एकदा शिरगाव संघाचा शिरका होऊ शकतोय. 18 वरती धाव फलक. अजून एक डॉट बॉल त्याच्यामध्ये फेकला गेलाय आणि हा इफेक्ट ओव्हरऑल कल्पेश पागीने पाडलाय की का मी आलोय, इन का झालोय हे सांगतोय. बाउन्सर यावेळेस नटराज स्टाईलनं बॉलला फक्त दिशा दिलेली आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. अजय गवतेचा थ्रो अॅक्युरेट राहिलाय, परफेक्ट राहिलाय. एकच सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावेल. आता धावा झाला 19. राहिले 7 बॉल आणि 18 हव्यात. पहा सामना कुठे येऊन ठेपलाय. आता 24 मध्ये 37, परंतु आता 7 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. ओव्हरऑल एका मोठ्या फटक्याची गरज आहे आता. तो देखील बॉल मिस करून चाललेला आहे. खूपच लाजवाब गोलंदाजी. या ओव्हर मध्ये झालेला मोठं कमबॅक शिवना स्पोर्ट्स धामणी संघाचं. आता राहिले 6 बॉल आणि करायच्या 18 धावा. 6 चेंडू मध्ये 18. मध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री निलेश शेठ भांडे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच्याकडून ओहोर संपली.
खूपच आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला सामना चालू होता. ओव्हरऑल शिरगाव संघानं विचार करायला हवा होता या मॅच मध्ये की पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या, तिथे विकेट गेलेली नव्हती. त्यानंतर सिंगल डबलनं देखील काम बनवू शकलं असतं, समीकरण तिथे सोपं होतं. परंतु त्यानंतर बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये काही डॉट बॉल आले. संतोष नडगे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आणि 6 बॉलमध्ये 18 करायच्या होत्या, त्याच्यामध्ये आलेला अजून एक डॉट बॉल. म्हणजे ज्या चुका मैदानाच्या आतमध्ये घडल्या गेलेल्या आहेत त्याच्यावरती आता विचार थोडासा केला जाणार आहे. चालू असलेला सामनाचा जो विजयी संघ असेल तो खेळणार आहे जय बजरंग सावरोली संघाच्या विपक्षामध्ये. आजच्या दिवसाचा क्वालिफायरचा राऊंड पुढचा असणार आहे मॅच. यावेळेस देखील चांगली फिल्डिंग, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. फ्रेकी यावेळेस पाहावी लागेल, ओव्हरथ्रो झालाय. विकेट किपरच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय. बॅकअप चांगलं राहिलंय, बॉल अडवला गेला आणि त्यानंतर असं वाटलं होतं की विकेट मिळेल, परंतु त्यानंतर थ्रो थोडासा ऍक्वर्ड राहिला आणि पूर्णपणे 2 धावा वसूल केल्या गेल्या. 2 धावसंख्येच्या मदतीने 21 झाल्यात. 4 चेंडूमध्ये 16, 4 बॉल 16. खूप कठीण सामना झालेला आहे. म्हणून मी म्हणालो होतो की पहिल्या ओव्हर नंतर जर सिंगल डबलला प्रयत्न झाला असता तर कदाचित विजयाच्या समीत शिरगाव संघ दिसला असता. वेळ गेलेली नाही. याही वेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात. मिड विकेटला झेल देऊन परतेल फलंदाज. यावेळेस धनंजय आउट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेगर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आलेली विकेट आणि आता सामना ओव्हरऑल फसला गेला. परंतु सामन्यामध्ये जर जिवंतपणा ठेवायचा असेल तर या बॉलवरती कमीत कमी चौकार येणं गरजेचं आहे, कारण 3 बॉलमध्ये 16 हवा आहेत. संतोष नडगेसाठी कॅश प्राइज आलेला आहे. लगातार जर 3 विकेट आले तर आमचे काळूरामशी धापटे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. 3 बॉलमध्ये 16 हवा आहेत. नवीन फलंदाज आलेला आहे आर्यन. पाहूयात. 3 चेंडू 16. बॅट तर अगदी स्विंग खूप फास्ट फिरला होता, परंतु चेंडूची गती कमी होती, कनेक्शन दिसलेलं नाही. त्यांनी ओव्हरऑल आता सामन्यामध्ये मजबूत पकड दिसत आहे शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाची. शिरगाव संघ काही चुका राहिल्यात या मॅच मध्ये आणि आता सामना गमावण्याच्या दिशेने आहेत. लाऊड अपील, दात फेटाळली जात आहे. मॅचची औपचारिकता आता बाकी. एकच बॉल शिल्लक राहिला आणि करायचे 16. म्हणून मी म्हणालो होतो गोलंदाजीमध्ये भेदकता आहे. प्रॉपर सारी बॉलर आहे टीमकडे आणि त्याचा इफेक्ट ओव्हरऑल मॅच मध्ये दिसलाय. आणि कारण म्हटलं जातं क्रिकेट ऍज अ फलंदाज एक मॅच जिंकून देऊ शकते, परंतु जर गोलंदाज प्रॉपर असतील तर तुम्हाला टुर्नामेंट जिंकून देऊ शकतायत. यावेळेस शेवट गोड करण्यासाठी आलेला षटकार, परंतु सामना गमावा लागलाय शिरगाव संघाला. आणि अभिनंदन देऊयात शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाला. चला टॉस साठी यायचा आहे. सामन्याचा सामनावीर लगेचच आपण घोषित करूयात. तत्पूर्वी कॅप्टन्सीला यायचं आहे जय बजरंग सावरोली आणि विपक्षामध्ये शिवन्या स्पोर्ट्स धामणी. आजच्या दिवसाचा महामुकाबला, अंतिम सामना, क्वालिफायचा राऊंड आणि तिथे आता जॉईन होणार आहेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, टॉस बॉक्स मध्ये. ऐकूयात टॉस साठी विकीजी शेवाळे सरांना. यस, चला टॉस साठी या शिवन्या स्पोर्ट्स धामणी टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर जय बजरंग सावरोली टीमचे कॅप्टन. यस, माऊली कृपा मंडप डेकोरेशनचे सर्व अमर शेठ धिरडे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. चला शिवन्या स्पोर्ट्स धामणी टीमचे कॅप्टन्स गणेशजी धावड. सर विकी सर, आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच देखील द्यायचा आहे. सामन्याचा सामनावीर आहे निलेश पागी, ज्यानं मॅच मध्ये युटर्न घेतलेला आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये 2 विकेट घेतले होते, 3 धावा खर्च केल्या होत्या. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. यस, अमर शेठ धिरडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला.